श्री गणेशाय नमः. हॅलो, हाय, नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझं मराठी व्लॉग चॅनलमध्ये आणि शुभ संध्याकाळ. तर आज तुम्हाला मी माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे. तर बघा, आत्ता वाजलेले आहे 6 आणि बाहेर जोरदार असा पाऊस पडायला लागला आहे. मानस देखील शाळेत आला आहे आणि मुलांची बघा इथं कशी मस्ती चालू आहे. मला संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आता आपल्या संध्याकाळच्या कामाचं रुटीन चालू झालेले आहे. तर सगळी लाईट सगळे लाईट पहिला लावून घेऊया. अजून बाहेर उजेड आहे पण 6:30 वाजलेत. अजून बाहेर बऱ्यापैकी उजेड आहे बघा बाहेर. तर 6:30 वाजलेत. मानससुद्धा शाळेतून आलाय. मी, आई आणि मुलींनी चहा पिलाय. तर मानसला पाहिजे काय ते विचारते आणि म्हणजे मग स्वयंपाकाला घालायला बरं. मग स्वयंपाकाला घालणार आहे. तर देवाला दिवा लावून घेऊया, धूप लावून घेऊया आणि मग स्वयंपाकाला सुरुवात. मानस, मानस, चहा पाहिजे तुला? तर आज आमच्या गावचा बघा आठवडी बाजार होता. तर काय काय आणले बघा. तर खूप दिवसांनी मी दुधी भोपळा आणलेला आहे. तर ह्याची भाजी देखील मी कशी बनवणार आहे तुम्हाला दाखवते. तर बघा, हे काय बाकीचं कोबीज आणलेला आहे. तर धाकट्या लिकीची फरमाईश आलेली आहे एक रेसिपी बनवण्यासाठी, म्हणून मी कोबी आणलेला आहे. तर तुम्हाला दाखवते ती आहे तोपर्यंत एकदा ही रेसिपी बनवणारच आहे तोपर्यंत म्हणजे 4 दिवसात, रविवारी किंवा सोमवारी. तर दुधीची देखील दाखवणार आहे. तर बाकीचं वेगळं काय असं आणलेलं नाही. रोजचंच आपलं गवारी, वांगी, कांदा, बटाटा, टोमॅटोच्या शेंगा काढलेले आहेत. खूप दिवस झालं शेंगा मिळाल्या नव्हत्या, तर आत्ता आलेत बाजारात म्हणून आणल्या. तर बघा, मानससाठी इथे चहा तयार झालेला आहे. तर त्याला टोस्ट आणि चहा देते, कारण त्याला शाळेतून आल्यानंतर खूप भूक लागते, त्याला काहीतरी खायला लागतंच. तर बघा, रोज रोज त्याच भाज्या खाऊन कंटाळा. प्रत्येक आठवड्यात त्याच भाज्या. पाऊस नसल्यामुळे जास्त भाज्या काय बाजारात येत नव्हत्या. तर आज वेगळ्या 2 भाज्या आणलेल्या आहेत. तर ही बघा, ही काटं भेंडी आहे. आमच्याकडे सगळ्यांना खूप आवडते आणि मला सुद्धा खूप आवडते. तर ही ह्याची आमटी, पातळ आमटी, लसूण वगैरे घालून छान होते. तुम्हाला मी रेसिपी दाखवेल कधीतरी. आता कवळ्या दुधी आलेत, कारण थोडा पाऊस फक्त पडायला लागलाय. त्यामुळे परगावचे सुद्धा शेतकरी विकायला येतात. तर एकदम कवळी अशी आहे म्हणून ही दुधी एक आणलेली आणि कोबीस एक वेगळा आणलेली. नाही तर माझं दरवेळी वांगी, भेंडी, गवारी, बटाटा, कारली हे ठरलेलं असतं. तर ह्या थोड्या आता वेगळ्या भाज्या मिळाल्या. साधारण इथून थोडे पाऊस चालू होईल तसं नवीन भाज्या मिळतीलच. तर हे सगळं मी बाजार भरून ठेवते. तर हे बघा, घाऱ्यांचं पीठ आहे. हे सकाळीच मी मळून ठेवलं होतं. ते आता छान भिजलेलं आहे. आता मी याच्या घाऱ्या देखील बनवणार आहे. पहिला स्वयंपाक बनवणार, त्यानंतर घाऱ्या बनवणार आहे. तर बघा, इथं मी स्वयंपाक माझा झालेला आहे आणि इथं घाऱ्या देखील मी लाटून घेतलेल्या आहेत. आता भरभर तळून घेते अहो यायच्या आधी. तर माझ्या बहिणीने भोपळा दिला होता. तिच्याकडे एक मोठा भोपळा तिनं आणलेला होता, पण ती एकटी तर तेवढा किती करणार आहे म्हणून तिनं त्यातला अर्धा मला दिला होता आणि अर्धा ती स्वतः केली होती. तर इथं बघा, मस्त अशा घाऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर स्वयंपाक काय केला आहे तुम्हाला दाखवते. तर इथं बघा, मी बनवलेलं आहे पालक पनीर. तर आज बाजारातून पालकची देखील भाजी आणली होती. ती मी आधीच फ्रीजमध्ये ठेवली होती. त्यानंतर बघा, इथं अगदी थोडासा बनवलेला आहे डाळ तडका आणि इकडं बनवलेला आहे जिरा राईस आणि त्याच्यावरती असा फ्राय कांदा टाकलेला आहे. तर थोडासा फ्राय कांदा करून त्याच्यावरती भातावरती टाकला तर खूप छान लागतो. तर इथं बघा, चपात्या देखील बनवलेल्या आहेत. तर स्वयंपाक आणि घाऱ्या देखील बनवायच्या होत्या, त्यामुळे थोडा वेळ लागला. तर 9 वाजलेले आहेत अहो आत्ताच. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.